बस गो बस येवा होय ओ नाही कानू बाहेर येवा ओ बघा तरी काय आणलेला आता काय घेऊन इलंय बघा काय बघतास ह्या बघा काय काय घेऊन इलंय इंदू मका सांग ह्या घरातून बाहेर पडलाव तेव्हा काय घेऊन गेलाव गो वच्ची अंबाओ मी बोलतोय ना त्यांच्याशी हा इंदू सांग काय नेलेलंय मी काय नाही अंगावरची कापडा अण्णा नामका काय नेऊक दिला काय नाही खैल्या गोष्टी हात लावूक दिला नाही पण बघ आज मी काय काय घेऊन इलय ही बघ ही साडी आठवता ना तुझ्या लग्नात घातलं होतंय गो भांचेरा झाला त्याचा या बांडा मांगरावरचा संसार चालू केलाय ना तेव्हा घेतलेला पहिला भांडा अंगीला त्याका पण नि माझ्या संसाराक पण अगोबा यांचा शर्ट खांद्यावर टाकून मिरवतात पोतासारखे बारदान झाला गो त्याचा या बोचका बघ यात काशीच्या वस्तू ठेवलेलंय आठवण गोजिलाची तो जवळ नाही तर म्हंटल आठवणी तरी असून देत त्याचं झालो कोळसो मग म्हंटल काय करायचा ह्या सगळा हैसर ठेवून आपल्या ह्याचा काय उपयोग हा तर नाही मग ह्यांका सांगितलंय ह्या सगळा असा बांधूया आणि ह्याचा जैसर उपयोग हा ना थैसर नेऊन पोचूया दत्ता ह्या सगळा नीट ठेव रे लागात हा हे काय आहे सगळा वाड्यातून जाताना काय नेलाव नाही पण वाड्यावर काहीतरी देऊक मिळतात काय कमी हा अरे अण्णान केलेल्या उपकाराची परतफेड करूक मिळता माका ह्या सगळ्या लागात हा काय हो वच्ची आरडतास कित्या लागणारा सांगा सांगू मी इंदू इंदू तुम्ही आज जाओ मी समजावतोय ते का वच्ची आधी घराकडे चल हो काय रावलेला घराकडे हा सोडा माका जा का हात सगळा हैसर आणलेला ऐक माझा आधी घराकडे चल सोडा माका हा सगळा यांका सुपूर्त करूक नको इंदू ठेव हा कित्या माहित हा तुझ्या घोवाच्या मड्यावर ठेव हे काय बोलतोस तू या आहे हिचं एवढा किती ऐकून घेतला तिघांकडे धक्के मारून बाहेर काढू खोया थांब दत्ता या बघ माझा तुझ्याशी काय एक वैर नाही तुझ्या बायलेशी पण माझा काय वैर नाही या घरातल्या खैल्या पोराशी माझा काय वैर नाही माझा वैर हा ना तर तुझ्या बापाशी मी दुष्णा लावलंय असीन शिवीगाड केलंय असीन की त्या बापाशी पाय माका घरातून बाहेर काढशील रे पण तुझो बाप तुका घरात कसा वागवता ह्या काय माका माहित नाही अगो गबरो अगो त्यांच्या घरातला आपण किती मध्ये पडता यांच्या घरातलो झील घरातून बाहेर पडलो त्याका चक्कर इली म्हणून माणुसकीच्या नात्यान आपल्या घरात नेला काय चुकला आपला गोविंदू सांग रे दत्ता सांग ना अरे उद्या तुमच्या दारात कोण पडला तर त्याका तुम्ही काय बाहेरच ठेवशाल घरात घेणार नाही आज माधव काय माका परको जो झील गेलो अरे पोराची किंमत कळता माका पण तुझ्या बापाशी कळत नाही म्हणून माझ्या घरात आग लावल्यात माझ्या घरातला सगळा सामान जाळल्यात हा बघ मी चुकलंय नाही असा माझा म्हणणं नाही पण ह्या करूक माका कोणी भाग पाडल्यान अण्णा नाही कान विचार तुझ्या भावाक मायन केलंय सगळा की त्या औशीचा काळी जा या दत्ता तुझ्या झिलाचा कळला तेव्हा घशातून घास नाही उतरलो रे माझ्या की त्या या औशीचा दुःख या औशी कळत होता माझ्या सुनेचा पांढरा कपाळ बघून
माका काय त्रास होता ना तर तुमका नाही कळणार. तेवढोच त्रास छायेचा कळल्यावर झाला रे माका. पण नाही, अशा वांगडा काळजावर दगड ठेवूनच वागूक वया. म्हणान आणलं ह्या सगळा तुझ्या घोवाच्या मड्यावर ठेव. घे बाय, बस झाला. तुझा सगळा म्हणणं माका कळता पटता, पण माझ्या घोवाबद्दल बोललेला मी काही एक सहन करूचंय नाही. नको घेव, आयुष्यभर त्याचे तळवेच चाटत बस. तो काय तुका राणीसारखा वागवणार नाही, पायातल्या वाहण्याचाच दर्जा देणार तुका. अगो आवर घाल तोंडाक. कसं आवर घालू? ओ बघतास ना काय झालेला, काय राहिलेला आपल्याकडे आता. आई बाद झाला सगळा. सांगून काय होणार हा? भांडण एकमेकाचा जीव जाय. पाया पडतंय मी तुमच्या, आता तरी गप राहा. तर झाला तर आमचं नशीब, जा होय तेव्हा आमचंच नशीब. कोणा काय सांगतला आणि कोण काय करतला. घरात काय उरला नाही, होता नव्हता तर सगळा गेला. 4 भीती रवलो तर आमचं नशीब. खरं सांगू, या दोघांकडे बघवत नाही हो. माझं घो गेलो ना, खरं तर तेव्हा जीव देणार होते मी. काय बोलतोस तू या? आबा, सगळं सांगूच लागतं आता. जगासाठी काय उरला माझ्याकडे? तुमच्यासाठी जगतोय, तुमका आधार म्हणून जगतोय. हेंका तुम्ही सांभाळणार असाल, मी आता जीव देतोय. आहे या सगळा. थांब सरिता, तुका सगळं खोटं वाटत असत ना? नाही गो, खरंच सांगते. मी मागच्या दारात जाऊन बावड्यात जीव देतोय. मग तरी विश्वास बसत ना तुझं? म्हणजे दोघांचं काय गो? 2 वेळच्या जेवणासाठी धाडलं नाही या घरात. मग हे काय भीक मागणार असं त्यांच्याकडे? आहे एवढी वाईट अवस्था येईल नाही. पाया पडते मी, ह्यांच्यासाठी माझ्यावर उपकार करशाल? जगासाठी काम देशाल? बाबा काय बोलतेस गोया? आहे आता मग वाद नको होता, पोटाचा बघा. हात सोडते मी, पाया पडते. पडत तर काम करीत मी. झालं तरी माका पैसे नको देव, पण जेवूक तेवढा धान्य देशात, कामाक ठेवशात माका. आहे ह्या या घरात येता नाही. हा होय आहे. दत्ता, सरिता, 2 याच्या घासाचा प्रश्न हा. आणि ह्या सगळा कोणामुळे झाला? ह्यांच्यामुळेच ना. मग हे आपलीच जबाबदारी असा. आई माका पटत नाही या. शोभा, काळजी करू नकोस तू. अगो ह्या घरचीच असस तू. उद्यापासून येत जा हा. पण ह्यांका कळूक देऊ नको, नाहीतर काहीतरी विपरीत घडायचा गो. येत जा हा उद्यापासून. अहो अगो वच्ची वच्ची गो. दत्ता, झाला गेला सगळा विसरून जा. उद्यापासून शोभा हैसर येत हा. अहो
ठेवलास? तुमका काय बोलूक नको ना. मी बोलले ना की माझा तोंड दिसता. तुम्ही राहा गप. सरिता, तोंड बंद ठेवा. थैसर काय बोलूक जमला नाही ना तुमका? दुसरं काय पर्याय होतो काय? अहो मग विरोध कित्याक नाही केलास? तर शोभा कसा आता माहितीये ना तुमका? तिने काय काय केला ना. उद्यापासून रोज त्या घरात येतला. उद्या काय घरात झाला तर कोणी निस्तरायचा? आईनं काहीतरी विचार करून त्या कामावर ठेवलं नसतं. आयनचा मन मोठा हा, पण तेवढा माझा मन मोठा नाही. उद्या कोणी मानेवर चाकू जरी ठेवला ना तरी ते मायेनच गोंजारतील. एवढं पण चांगुलपणा भरू नये. त्या चांगुलपणावरच हे घर चाललेलं हा ना. मी काय म्हणतोय, आईनं आपल्यासाठी एवढा केल्या, त्या घरासाठी सगळ्यांसाठी केल्या. मग हे तिनं जो निर्णय घेतल्या त्याका आपण पाठिंबा देऊ पाहिजे ना. तिनं बावीत उडी मारू सांगितल्या ना तरी मी मारी. अहो काय बोलता? या बघ, घर म्हटला ना हे भांड्यात भांडा लागतलाच. आवाज येतलो, पण तो आवाज बाहेरच्यांका ऐकूक जाऊक नको ना. म्हणून घरातल्यांनीच काळजी घेऊक होई. आता ती 3 जण बाहेर आली, बघलास ना त्यांची अवस्था काय झाली होती. मग आपण काय करायचं त्यांच्यासाठी? अगो अशा वेळेकच माणुसकी दाखवायची असता, नाही तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय. आता शोभा कसा आता माहितीये ना तुमका? तुम्ही पण सोसलास, मी पण सोसलंय ना. माहित अगो मगा, सगळा लक्षात पण असा, पण एक इसरून चलायचा नाही. तू जशी या घराची सून असस ना तशी ती पण या घरची सून असा. मग त्याच्या पाठीशी गरजेक उभा राहाक नको काय. हा अगो थैसर ती उपाशी असताना माझ्या घशाखाली घास तरी उतरतला काय. आहे सगळं कळता माका, पण या अण्णांका कळला तर ते काय करतील? त्यांका कळतला नाही ही जबाबदारी माझी. तुमका जसं वाटत असत ना तसं करा, पण माझो त्या बाईवर काडीचा सुद्धा विश्वास नाही. सरिता, दत्ता, तेच आपण बरोबर हा. आपण जशी शोभाक संधी दिली ना तसो सरिताक पण येळ देऊ खया. त्याचा पण विश्वास बसाच. कर तुझं काम कर, येते मी. काय बघतास? मग एवढाच वाटतं, आई निर्णय घेतल्या त्या आपण साथ देऊ पाहिजे. तुझा काय नाही चुकला गो, माझाच चुकला. हा मी माती खाल्लंय ना तुका तई नेऊन. आई काय चुकीचं बोललोय मी? या तोंड वर करून विचारतस. अगोता बोलला म्हणून तो विषय थैसर थांबलो तरी, नाहीतर सबूत वाढूत गेलो असतो तर काय झालं असता माहित आहे ना तुका. कोणता घरातली कामा करतय म्हणता, चांगलाच ना, करू दे. अगो मेहनत करतय म्हणता, मेहनतीत पैसो घरात येता. इंदून पण लगेच होय म्हणते. होय तर ता तयार होईतच ना. माझ्या सुने गडी माणसासारखा राबूक मिळणार ना त्याका. अगो इंदू त्याच्याकडनं काय अशी तशी कामा करून घेऊचा नाही, आणि काहीतरी ते का हैसर हातपाय हलवच, ते थायसर हलवच, आणि काय डोक्यावर पडलास की काय तुम्ही? घरातून बाहेर पडला म्हणजे घरातले सगळे हक्क सोडलास की काय? तुमका कळत कसा ना, ह्या पण त्याच घरातली सून असा, आणि आपल्याच घरात त्या गडी माणसासारखा राबणार. त्या अण्णाच्या घरातली धुनी भांडी करणार, त्याच्या घरातली खरकटी भांडी उचलणार, आणि त्या पण कित्या आपणा 4 घास सुखाचे खाऊक मिळूक मिळेल म्हणून. आग लागून दे त्या 4 घासात. त्यापेक्षा ना आपण 3 जण विष खाऊन मरू. काय बोलतस या? अण्णा नाईकाच्या घरातलो भाकरीचा तुकडो तोडण्यापेक्षा मरण परवडत. हे काशी, अरे बाबा बघतोस ना तुझी बायल काय बोलता. त्या का अण्णाच्या घरात काम करूक जाऊचा. ए त्या अण्णानं आपली काय अवस्था करून ठेवल्या ना बघ. अरे बघतोस ना, बघ ती रिकामी भांडी बघ, सगळे डबे बघ. घरात अन्नाचा एक कण नाही. आणि ह्या चालला त्या अण्णाच्या घरातली धुनी भांडी करू. हा अण्णा घबाड देणारा? सांग ना, सांग काय देणारा अण्णा? अगो त्याका कळला ना तर मरण देत मरण.
घ्या, पाणी हवं होतं ना. हो ठेव तिथे, मी घेतो. काय शोधतात पाकिटात? कागद आणि देव सोडून दुसरं काही नाहीये. पैसे आहेत का बघा. अगं तिकीट काढायचे मुंबईचं. मग तुमचं तोंड बघून तिकीट मिळणार आहे? नाही. मग त्यासाठी पैसे हवेत ना. हो. आधी पाणी पिऊन घ्या. हे घ्या पैसे तिकिटासाठी. अगं पण तुझ्याकडे? अहो घ्या हो मुकाट्याने. चोरी मारी करून आणले नाहीये, कष्टाने कमवलेला पैसा आहे. 4 घरची कामं केली आहेत. फॉल बिडिंग करून आणलेला पैसा आहे हा. घ्या. खरंच तू लक्ष्मी आहेस या घरची. अगं तुझ्यामुळे निदान हातभार तरी लागतोय. पण 4 पैसे स्वतःसाठी जपून ठेव. मी माझं बघून घेते हो. तुम्ही निघा आता, नाही तर तिकीट मिळणार नाही. घ्या. अटनकर वाईनू. सोंट्या काय मा मरा मा सगळा. हा बरं सोंट्या, माझं एक काम करशील? अटनकर वाईनू. हा मग तुमच्या सेवेसाठीच तर अण्णांनी माका असं ठेवलं नाही. असं बोला काय करू. हा तालुक्याला जा आणि मजमुहा नावाच्या अत्तराची कुपी घेऊन ये. खैसली मजमुहा. मजमुआ. मजमुआ. हा आणते. हे घे पैसे. हा देवा. मजमुआ. हा आणते. शोभा, अगो काय करतो? ह्या काय रिकामी हा ना. मगे तुम्ही काय बोललास तरी वाड्यावर जाऊन मी काम करतलय. तू ऐकणार नाही माझा. ऐकलं असतंय पण घराच्या भल्यासाठी असतात तर. मगे माझी मान खाली घालणार तू? काय मान खाली जाऊची नाही तुमची. मगे मी मिरवायचा. बघा बघा, माझी सून अण्णांच्या घरातली धुनी भांडी करता, करकटी ताटा धुता, असा मिरवायचा ना मी. त्यापेक्षा माझ्याकडे बघा काय काय असं मिरवलंस तर. तुका काय वाटता तू कामा केलंस तर तुका इंदू सगळा देत? अगो काय देणार नाही आणि त्याच्या हातात काय नाही या. मागता कोणा? मागान भीक मिळता, हक्काचा स्वतः घेऊचा लागता. तुमका या सगळं भरून आहे ना? होय, पण तुका अण्णा देणार हा काय? तो कशाक देऊ होयो? मी आणतलंय सगळा. म्हणजे वाड्यातलं पैसे अडको धनधान्य माझ्या हिमतीवर घरात आणतलंय. सुनास आहे मी तुमची. अशी सार माणूस आहे ना, घरात जाऊन वाटो घेऊन येतो.